MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। इतिहास भारताचा, MPSC राज्यसेवा कंबाइंड पूर्व परीक्षा आणि आपला गण्या सेंबड्या। काऊन बे भाऊ, मायाच इतिहास होऊन जाईन, कायले होईन बे तुझ्या इतिहास लमच्या? एवढा मोठा माणूस आहेस का तू, का तुझ्या इतिहास होईन ना? तुझ्या इतिहास वाचतील लोक बापू। आता बापू म्हणलं तर तू स्वतःला बापू नको समजू, काय लमच्या? अवे तसंही पाहिला ना तर हा विषय वाचता वाचता इतिहास होतेच स्वतःचाही, म्हणून सांभाळून वाचावं लागते। अत्यंत डेंजर आहे भाऊ, समजलास का? चल राहू दे तू सांभाळून। स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला मधील दुसऱ्या क्रमांकाचा विषय घटक है ना, अत्यंत महत्वाचा आहे, पण अत्यंत डेंजर आहे। डेंजर याच्यासाठी आहे की इतिहास वाचता वाचता गण्यासारखा कोणाचा इतिहास होऊन जाईल याचं काही खरं नाही, है ना। अशी दमछाक लागते की विचारू नको, है ना। कोणता राजा कुठं न कोणती राणी कुठं, कोणत्या राजानं केव्हा कोणाला टपकवलं, कुठं कोण युद्ध केलं न कोण कुठून पळून गेला। अरे 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 कायच बाबा, नाव असे साऊथला गेलं का नाव असे, अरे विचारू नका, है ना। 1 2 3 4 नावच ठेवायला जागा नव्हती लमचानले, है ना। तर एवढा इरिटेटिंग आहे। आणि अजून एक गंमत आहे की याच्या वेटेज नुसार जर बघितलं तर याची मेहनत आणि याचं वेटेज याचं काही ताळमेळ बसत नाही। अजून एक गंमत आहे की इतका करूनही लमचे प्रश्न येतच नाही, आहे की नाही, आहे ना। तर आज आपण हा जो आहे भारताचा इतिहास, ह्या भारताचा इतिहास एक्झॅक्टली कसा आहे, त्याचं सिलेबस कसं आहे, सोबतच त्याचं वेटेज कसं आहे, काय काय एरिया ह्यामध्ये कव्हर होतात आणि काय वाचायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे, कितपत करायला पाहिजे, याबाबत चर्चा करूया, कारण महत्वाचं आहे ना। वेस्टेज ऑफ एनर्जी झाली नाही पाहिजे आणि रिझल्ट आलाच पाहिजे, बरोबर आहे ना, राईट? ठीक आहे, तर बघून घेऊया काय आहे। याला घेऊन जाऊ याला, चल बे। भाऊ, या सिलेबसचा मतलब काय का? याला नाही नेलं ना तर असे सवाल येत नाही लमचे, है ना। बापू मस्त प्रश्न विचारत असतो, जाऊ दे उत्तर द्यावं लागेल तुझ्या, नाही उत्तर दिलं तर तू गण्या राहशील लमच्या, आणि स्पर्धक मित्र मैत्रिणींना सुद्धा त्यामुळे थोडं माहितीही होऊन जाईल, हरकत नाही। चल, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ फुल स्टॉप महाराष्ट्राच्या भारांशासह। लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट वाचायची आहे, फुल स्टॉप म्हटलाय मी, म्हणजेच लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, फुल स्टॉप दिला आहे तुम्हाला। भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ काय आहे? भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ आहे। पहिलं लिहून घेऊ, भारताचा इतिहास, लक्षात घ्या, आणि इकडे आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ। हे दोनच विषय आहेत, हे दोनच विषय घटक आहेत, आणि लिहिलेला आहे महाराष्ट्राच्या भारांशासह, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, असा डब्बा तयार करावा लागेल, असा डब्बा, आणि महाराष्ट्र असं लिहून ठेवावं लागेल, कारण की हा पण इथंच जाते बापू, बरोबर आहे, आणि हा पण इथंच जाते, म्हणजे महाराष्ट्र आलाच पाहिजे दोन्ही याच्यामध्ये। आता मग भारताचा इतिहास म्हटला तर काय येते, तर भारताचा इतिहास आपल्याला फोड करावं लागते। भारताच्या इतिहासामध्ये है ना प्री हिस्टॉरिक म्हणजे इतिहास पूर्व आणि हिस्टॉरिक असा 2 भाग करावा लागते, एक इतिहास पूर्व आणि एक ऐतिहासिक। आणि मग हिस्टॉरिक आहे त्याचे
3 पार्ट करावे लागतात. त्याचे 3 पार्ट. एक आहे एन्शियंट म्हणजे प्राचीन, दुसरा आहे मेडिइवल म्हणजे मध्ययुगीन, आणि तिसरं आहे आधुनिक किंवा अर्वाचीन म्हणजेच काय तर आपण त्याला म्हणू मॉडर्न. ओके, ठीक आहे. असे 3 भाग, एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न. त्याच्या पूर्वीचा प्री हिस्टॉरिक. आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे ही असेल आणि याच्या बऱ्याचशा फोड आहेत. म्हणजेच काय तर 1857च्या उठावाच्या पूर्वीपासून तर 1947 जे आहे है ना याचा स्वातंत्र्य है ना चा कायदा, स्वातंत्र्याचा कायदा आणि स्वातंत्र्य कसं झालं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉवर कसं झालं इथपर्यंत आपल्याला दिसेल. 1857 पासून तर मग आपलं 1885 ते INC ची स्थापना, त्यानंतर मग लिगल इव्होल्युशन, आपल्याला जे कायदेशीर आपल्याला सुधारणा दिसून येतात 1892 पासून तर 1909, 1919, 1935, 1946, 47 इथपर्यंत. आणि मग या कालखंडामध्ये विविध प्रकारचे आपल्याला ज्या चळवळी आहेत, चळवळीमध्ये मवाळ फेज आहे है ना, जहाल फेज आहे, टिळक युग आहे, गांधी युग आहे, आणि मग पॅरलल आपल्या ज्या स्ट्रगल्स ते आपल्याला दिसतात. मग ट्रायबल मुवमेंट आहे, पिझंट मुवमेंट आहे, कास्ट मुवमेंट आहे, रिलिजियस मुवमेंट आहे, हे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला हा सिलेबस आहे. पण हा एवढाच इथे लिहिलेला आहे, हा एवढाच इथे लिहिलेला आहे आणि सोबत महाराष्ट्राच्या 12 शास्त्र. याचा अर्थ सिलेबस कसा आहे, केवळ निर्देशित आहे, केवळ इंडिकेट करतो, इल्युस्ट्रेटिव्ह आहे. कसा आहे, इल्युस्ट्रेटिव्ह आहे, एक्झॉस्टिव्ह नाही. आणि त्याच्यामुळे काहीही विचारू शकतात, काहीही इतिहासामध्ये सांगितलंय भारताचं जे वाटते ते विचारू शकतील. आलं का नाही लक्षात? कारण की सिलेबस कसा आहे, इल्युस्ट्रेटिव्ह आहे, सांगितलंय फक्त भारताचा इतिहास. मग तुम्ही फोड करा, बरोबर आहे. आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ तुम्ही फोड करा. आम्ही काय विचारून ना हे विचारायचं नाही, आणि आउट ऑफ सिलेबस बोंबलाचा नाही. लक्षात आलं का? आपण अकॅडमिकला कसं बोलतो आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ सिलेबस, आणि मग युनिव्हर्सिटी बी म्हणते हो बाबा बाहेरचं विचारलं कॅन्सल. इथं आहे का असं आउट ऑफ सिलेबस? नाही. आणि इथंच लोच आहे. आता इतिहास म्हणला कलमचा माणूस भारतामध्ये पैदा झाला पहिला, तिथपासून त्याचं है ना, जरी म्हटलं भारतीय राष्ट्रीय चळवळ तर केवढा आवाका झाला है ना. शेंबड्या सुंबड्या गोष्टीपासून तर बऱ्याच गोष्टी दिसून येऊ शकतात. त्यामुळे लयच टेन्शन आहे. ठीक आहे. तर मग हा इतिहास जो आहे भारताचा याला वाचायचं कसं? हा, तर प्रथमतः आपण इतिहासाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, वाचताना कसं त्याला बघायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचं थोडं वर्गीकरण जे आहे, कारण की हे एकदा डोक्यामध्ये फिट असेल, एकदम फ्रेमवर्क बनला असेल तर वाचताना ते समजून येईल. बघा, इतिहासामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, त्याला कोणकोणत्या डायमेन्शनने वाचायचं आहे, इतिहासाच्या वेगवेगळे डायमेन्शन्स आहे, वेगवेगळे आयाम आहे ते. आणि दुसरं त्याचं वर्गीकरण, कुठलं काय कॅटेगरायझेशन. आणि तिसरं प्रश्नाचं स्वरूप. ह्या 3 अँगलने जे आहे आपल्याला जो भारताचा इतिहास आहे त्याचं वाचन करायचं. आलं लक्षात? ठीक आहे. आता बघा, आपल्याला असं दिसेल एक डायमेन्शन जर बघितले तर कोणकोणते डायमेन्शन देतात. जेव्हा जेव्हा तुम्ही इतिहास वाचाल, जेव्हा जेव्हा तुम्ही इतिहास वाचाल तर लक्षात ठेवा सर्वात प्रथम त्याचं भौगोलिक स्थान. कारण की एका भूमीवर कुठेतरी त्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, राईट. ठीक आहे. आणि भौगोलिक सोबत तो टाइम स्केल राहणार, भौगोलिक सोबत तो टाइम स्केल राहणार. लक्षात आलं? उदाहरण मी असं देतोय की प्री हिस्टॉरिकच एखादं घेऊया. प्री हिस्टॉरिक मध्ये असं मेहरगड. आता मेहरगड हा प्री हिस्टॉरिक आहे, पॅलिओलिथिक एज पासूनच तिथे आलेला आहे. मग याच्यामध्ये जर विचारलं की मेहरगड हाय कुठे रे भाऊ, बरोबर आहे, तर लोकेशन महत्वाचं आहे. लोकेशन मी तर आधी पॅलिओलिथिक सांगून दिलं, टाइम स्केल
पण लोकेशन एखादी विचारलं तर आहे ना, जोड्या लावा. मग भारतात आहे का पाकिस्तानात आहे का कुठं आहे माहित असलं पाहिजे, बरोबर आहे, राईट. मग पाकिस्तानामध्ये आहे तर पंजाब प्रांतामध्ये आहे का बलुचिस्तानमध्ये आहे का कुठं आहे माहित असलं आवश्यक आहे. म्हणून भौगोलिक अँगलने हिस्ट्री वाचायची, ज्याला आपण जिओग्राफिकल हिस्ट्री म्हणतो. त्याच्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय. भौगोलिक हिस्ट्री जी आहे ही सर्वसाधारणतः प्रीहिस्टॉरिक पर्यंत आहे. त्याच्यानंतर हे आहे भौगोलिक, पण राजकीय आणि प्रशासकीय ही प्रीहिस्टॉरिकला थोडीफार अशी धुसर याच्यामध्ये आहे. जसं आपण हरप्पन संस्कृतीमध्ये बघतो थोडंफार की एक सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी होती, पण कशी काय काहीच माहित नाही, बरोबर आहे, राईट. त्याच्यामुळे असं क्लिअर कट आपल्याला राजकीय प्रशासकीय दृष्टिकोनाने तिथे पाहणं शक्य नाही आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा इतिहास सुरू होतो खऱ्या अर्थानं हिस्टॉरिकल फेज, तिथे प्रशासकीय राजकीय बाबी आपल्याला दिसून येतात, ते पाहणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, किंगडम काय आहेत बा, पर्टिक्युलरली आपण ह्या किंगडमचा फेज जर बघितला तर महाजन पदापासून आपल्याला दिसून येतो किंगडमचा. आणि मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारचं मंत्रीपद वगैरे होत आहे ना, एक अर्बनाइज सिस्टीम कशी होती, गिल्ड सिस्टीम ज्याला म्हणतो त्या कशा होत्या, ह्या सर्व आपल्याला तिथे पाहाव्या आवश्यक आहे. त्याच्यानंतर आर्थिक, इकॉनॉमिक, ट्रेड वगैरे व्यापार, कारण की जेवढे साम्राज्य तयार झाले महाजन पदाच्या नंतर है ना, महाजन पदापासून तर मगध, त्याच्यानंतर आपल्याला गुप्तापर्यंत बघतोय, त्यानंतर रिजनल जे आहे साम्राज्य तयार झाले, मग मुघलांचं साम्राज्य तयार झालं है ना. तर हे जे बघतोय एकाच इंटेग्रेशन ऑफ द स्टेट, म्हणजे मोठं राज्य बनतंय आणि त्याचं डिसइंटिग्रेशन, त्याचे तुकडे होते, छोटे छोटे राज्य होतात. असं का होतं, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम, सोबतच व्यापाराची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी प्रत्येक राजाने आपल्या सुधारणा केलेल्या आहेत, त्या कशा सुधारणा, हे सर्व इथे ह्या अँगलने पाहायचं. मग त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक आपल्याला फेज दिसतात. म्हणजे जसं हरप्पा जो सिव्हिलायझेशन आहे, सिंधू संस्कृती आहे, सिंधू संस्कृतीमध्ये आपण बघतोय की एक कॉमन बात पण बघतोय, म्हणजे जेंडर इक्वॅलिटी सारखा कॉन्सेप्ट पाहतोय हा ना. वेदास मध्ये आपण गार्गी सारखी दिग्गज अशी आपण साधू बघतो की जी सगळ्यांना हरवू शकते, बरोबर आहे, राईट. म्हणजेच का जेंडर इक्वॅलिटी दिसते, आणि त्यानंतर आपल्याला काही काळ काय जेंडर इनइक्वॅलिटी दिसते, कट्टरतावाद आलेला दिसतो, जातीवाद आलेला दिसतो, आणि मग त्यानंतर धार्मिक सुधारणा. मग धार्मिक सुधारणानंतर आपल्याला बघा त्याचा राजकीय परिणाम पण पडतो, आर्थिक परिणाम पण पडतोय, बरोबर आहे. आणि मग आपण बघतोय अशोकाच्या वेळामध्ये जी सुधारणा झाली आणि त्याच्यामुळे अशोकाचं साम्राज्य कुठपर्यंत गेलं, बुद्धिझमचा कसा विस्तार झाला आणि त्याचा काय परिणाम झाला, बरोबर आहे. मग त्याचा समाजावर परिणाम, संस्कृतीवर परिणाम, इव्हन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण आपण कंटेम्पररी कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करू शकतो है ना. तर सामाजिक आणि सांस्कृतिक आपण हे पण बघतोय ना की बा सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सतीचे जे आहे इव्हिडन्स प्रथमतः मिळालेले आहेत, असं तर म्हणजे सती केव्हापासून सुरू झाली, बरोबर आहे, म्हणजे ऑर्थोडॉक्सी केव्हापासून सुरू झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. सोबत नंतर वाङ्मय, लिटरेचर, लक्षात आलं का, लिटरेचर आपल्याला दिसतंय की वेदिक फेज पासून, कारण की इंडस सिव्हिलायझेशनचे जे काही सिम्बॉल्स आहेत अद्यापही डेसिफर झालेले नाही, अद्यापही ते कळलेले नाही. 400च्या वर सिम्बॉल्स आहेत, म्हणजे आपली बाराखडी थकून जाईल, बरोबर आहे, राईट. 400च्या वर सिम्बॉल्स आहेत, काय प्रगत ते असावं, सिव्हिलायझेशन असावं, संस्कृती असावी, पण तिथे आपल्याला असं वाङ्मय मिळत नाही. पण वेदास नंतर वेदिक काळामध्ये आपल्याला वाङ्मय मिळतं, ऋग्वेद मिळतो, यजुर्वेद मिळतो, त्यानंतर लॅटर वेदिक मध्ये आपल्याला मिळतं उपनिषद, अरण्यकाज मिळतात, त्याच्यानंतर आपल्याला रिलिजियस लिटरेचर बुद्धिझम जैनिझम वर मिळतंय. मग मधात सायंटिफिक फेज पण दिसतोय आणि बरेचसे सायंटिफिक लिटरेचर पण आपल्याला दिसतात. मग कलेच्या क्षेत्रामध्ये मोठे महाकाव्य आपल्याला दिसून येतात, बरोबर आहे. मग रामायण, महाभारत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, तर वाङ्मय सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मिडिवल याच्यातही आपल्याला बघतोय सुफी वगैरे ह्या सर्व बाबी दिसून येतात, बरोबर आहे. तसंच मग नंतर ऐतिहासिक वास्तू व कला है ना, आपण इंडस सिव्हिलायझेशन पासून पाहतो की ऐतिहासिक वास्तू आणि आर्ट आपल्याला दिसतंय की नाटक आहे, डान्स आहे, परफॉर्मिंग आर्ट ज्याला आपण म्हणतो, पेंटिंग्स आहे, भित्तिचित्र आपल्याला म्हणतो, ज्याला फ्रेस्को म्हटलं जातं,
बरोबर आहे. त्यानंतर कोतीव कारवीव केलेलं खडकावर काम केलेलं आहे ते आपल्याला दिसते. तिथपासून तर आपल्याला मॉडर्न जे आहे पेंटिंग्स, ज्याची ब्रिटिशावर छाप पडली आहे ब्रिटिशांची, अशा सर्व बाबी आपल्याला इथे दिसून येतात. बरोबर आहे. तर हे सगळे अँगल प्रत्येक वेळेस, प्रत्येक फेज, प्री हिस्टॉरिक, हिस्टॉरिक, त्यानंतर एन्शियंट, मिडिवेल, मॉडर्न, याच्यामध्ये कॉन्सिस्टंटली आपल्याला ह्या अँगलने अभ्यास करायचा आहे. तुम्ही नुसतं नॅरेटिव्ह जर केला ना तर बाउन्स होऊन जा. आलं का नाही लक्षात? तुम्हाला ह्या अँगलने फोड करून वाचन करायचं आहे, इंटरलिंक करायचं आहे, तरच शक्य आहे. आणि याचा फायदा नंतर तुम्हाला मेन्स मध्ये पण होणार लिहिण्याकरिता, कारण की तो अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह तुमचा डेव्हलप होईल. अदरवाईज तुमचे केवळ समोर फॅक्ट्स राहतील आणि अनालिसिस करता येणार नाही. आणि प्रश्न आजकाल अप्लाइड येत आहेत. 2025ला आपण मेन्स लिहिणार आहोत, बरोबर आहे. आणि युपीएससीच्या मेन्सला जर आपण बघतोय तर कसे प्रश्न येत आहेत, एकदम अप्लाइड. आजच्या अर्बनायझेशन प्रॉब्लेम सोल्युशन सांगा म्हणते हरप्पा संस्कृतीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. म्हणजे असे प्रश्न येतात, तर ते आपल्याला क्रिटिकल अनालिसिस करता आलं पाहिजे इतिहासाचं. त्यामुळे असं इंटरलिंक करून आणि वेगवेगळ्या डायमेन्शननी वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी जे आहे महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती विशेष काय आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हे खूप महत्वाचं आहे ना. त्यामुळे ज्या ज्या व्यक्ती तत्कालीन परिस्थितीत कंटेम्पररी टाइम स्केलमध्ये असतील तर त्या व्यक्तींचं आपल्याला जे काही कॅरेक्टर आहे ते वाचणं, त्यांनी केलेलं कार्य काय आहे आणि युद्ध कुठलं झालं होतं, त्यात कोणाला पराभूत केले किंवा कोण पराभूत झालं, ह्या सर्व गोष्टी पाहणं आवश्यक आहे. आता हे सर्व तुम्ही पाहता ना तर याचं कॅटेगरायझेशन आवश्यक करा. आणि सोबत भौगोलिक कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, त्यामुळे नेहमीच एक हिस्टॉरिकल मॅप सोबत ठेवा. मी आत्ताच सांगतोय, हिस्टॉरिकल मॅप. आणि स्वतःचा सुद्धा मॅपिंग करा, है ना. एक कोरा मॅप घ्या आणि कोरा मॅप घेता घेता आपलं ड्रॉ करत राहायचं. कॉन्सेप्ट एकदम पक्के होतात, कॉन्सेप्ट एकदम पक्के होतात. लक्षात ठेवा. आलं? लक्षात आलंय? ठीक आहे. आता आपण हे जे बघितलेलं आहे प्री हिस्टॉरिक, हिस्टॉरिक, याचे फोड ब्रीफली समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, प्रागैतिहासिक भारतीय संस्कृती जी आहे, प्री हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक पूर्व, याचे आपल्याला 4 टप्पे दिसून येतात. पॅलिओलिथिक, मिझोलिथिक, निओलिथिक आणि चाल्कोलिथिक. म्हणजे अश्मयुग, मध्याश्मयुग, नवपाषाण युग आणि ताम्रपाषाण युग असं आपल्याला दिसून येते. इथून सुरुवात झालेली आहे. एक अराउंड 7 लाख वर्षापूर्वी काहीतरी माणूस दिसतो आणि हळूहळू त्याचा इथपर्यंत एंट्री झालेली दिसते. असं ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन झालेलं दिसतंय. आणि प्रत्येक टप्प्यामध्ये सांस्कृतिक प्रगती झालेली दिसते, सोबत मटेरियल डेव्हलपमेंट झालेलं दिसतं, है ना. आणि मग ते कसं ओळखायचं तर आपल्याला दिसतं तत्कालीन परिस्थितीत जे काही आर्टिफॅक्ट्स होते, एखादी मडकी असेल, काही भांडी असतील, है ना, काही आभूषणं असतील, काही शस्त्र असतील, तर त्याच्या आधारावर आपण हे फेज विचार करतोय. आलं की नाही लक्षात? आणि ह्या फेजचा आपला भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला प्री हरप्पान, प्रोटो हरप्पान, हरप्पान, पोस्ट हरप्पान असे दिसतील, है ना. प्रोटो हरप्पान सारखे महाराष्ट्राच्या अनुषंगाने दिसतील. जसं महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण बघतो दैमाबाद आहे आणि दैमाबाद मध्ये आपण काय बघतो, जॉर्वे कल्चर, जॉर्वे संस्कृती बघतो, सावळा संस्कृती बघतो. सावळा संस्कृती आहे, जॉर्वे आणि सावळा एक आजूबाजूला आहे. जॉर्वे संस्कृतीच म्हणतात, पण त्याला सावळा संस्कृती पण म्हणतात. तर आपल्याला काय दिसतं, अशी जर्नी झालेली आहे. तर आपल्याला तसं टप्प्याटप्प्याने पाहायचंय. मग हे करताना काय करायचं, मॅप करायचं, हे लक्षात ठेवा. हे करताना काय करायचं, मॅप करायचा, हिस्टॉरिकल मॅप पाहायचे आणि हिस्टॉरिकल मॅपला लोकेशन्स आपल्याकडे ठेवून द्यायचे आणि तिथेच बाजूला लिहून घ्यायचं, तिथेच बाजूला. आणि तोच वाचायचा, याच्या कॉन्टेक्स्टमध्ये तेवढंच वाचायचं. मेहरगड कुठे आहे, कोटदीजी कुठे आहे, राखीगिरी कुठे आहे, लोथल कुठे आहे, दैमाबाद कुठे आहे, जॉर्वे आणि साळवा आजूबाजूला कुठे आहे, है ना, तापी नदीच्या किनारी म्हणजे एक्झॅक्ट कुठे, हे सगळं लोकेशन क्लिअर करून घ्यायचं आणि तिथे बाजूलाच लिहून घ्यायचं. बस झालं, संपलं का. मग त्याच्यावर काहीच विचारत नाही. हा रिस्ट्रिक्टेड एरिया, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्राचीन भारताचा इतिहास, हा
चांगला लेंदी आहे आणि हा अत्यंत महत्वाचा आहे. का? कारण यामध्ये सर्वाधिक कल्चरल आस्पेक्ट आहे, सांस्कृतिक या डायमेन्शन याच्यात खूप जास्त आहेत आणि मेन्सला तुम्हाला लिहायला ह्याच कॉन्टेक्स्ट मध्ये अधिकाधिक असेल. हरप्पाचं तर असेलच, हे असेल आणि म्हणून ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं आहे. मग आपण इंडस सिव्हिलायझेशन पासून सुरू करतोय तर उत्तर गुप्त कालखंड जो आहे पोस्ट गुप्तापर्यंत आपण येऊन पोहोचतोय. लक्षात आलं? इथपर्यंत आहे आपला एन्शियंट फेज. पोस्ट गुप्ता संपला की एन्शियंट फेज संपला, कारण मग सुलतानेत सुरू होऊन जातं. एक फेज पासून दुसऱ्या फेज मध्ये ट्रान्सफॉर्म होत असतो. हा फेज आहे आर्यन्स एंट्री, बिफोर आर्यन आणि आर्यन एंट्री. आर्यन एंट्रीच्या नंतर सर्व जे गंगाटिक प्लेन आहे, गंगेचं खोरं आहे, त्या गंगेच्या खोऱ्यामध्ये एक नवविकसित अशी मोठी साम्राज्य तयार होतात आणि महाजनपदा तयार होतात आणि त्यातून एक विस्तृत साम्राज्य, मगध साम्राज्याचा उदय होतो. मौर्य साम्राज्य येतं, मग मौर्य साम्राज्याचा अंत होऊन नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचा फेज उत्तर मौर्य, त्यानंतर संगम कालखंड, गुप्त कालखंड असा आपल्याला आलेला दिसतोय. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. तर हे अशा टप्प्याटप्प्याने पाहायचे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा आपण कराल तर सर्वात पहिलं तुम्ही क्रोनॉलॉजी पाहून घ्यायची. म्हणून मी इथे लिहून ठेवलं. क्रोनॉलॉजी आधी लक्षात घ्यायची. क्रोनॉलॉजी वाईज क्लासिफाय करून घ्यायचं, वेगवेगळं करून घ्यायचं. क्रोनॉलॉजी वाईज एकदा करून घेतलं की मग याच्यामध्ये लोकेशन्स जेवढे आहेत ते सर्व लोकेशन्स करून घ्यायचे. म्हणजे महाजनपदाचे सुद्धा कुठे मगध आहे, कुठे पाटलीपुत्र होता, पॉइंट कुठे होता, इथपासून सगळे लोकेशन्स क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे ना? त्यानंतर तिसरं महत्वाचं आहे की इथे ह्या कालखंडामध्ये जे काही कल्चरल डेव्हलपमेंट झाले ते बघायचे. वाङ्मय बघायचं, लिटरेचर बघायचं, याच्यातलं लिटरेचर काढून घ्यायचं, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्या लिटरेचर मधले डिटेल्स काढायचे. डिटेल्स काढायचे. आजकाल डिटेल्स विचारतात, रामायणामधलं विचारतात, महाभारतामधलं विचारू शकतात, बुद्धिस्ट लिटरेचर आहे, जैनिज लिटरेचर आहे, त्याच्यामधलं विचारू शकतात. बरोबर आहे ना? त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. लिटरेचर मधले डिटेल्स काढून घ्यायचे, खूप महत्वाचं आहे. आणि असं करताना याच्यामध्ये एक किंगडम पण आले, त्यामुळे किंग आलेले आहेत महत्वाचे. त्यामुळे प्रत्येक किंगने कोणतं कार्य केलं ते लक्षात घ्यायचं आणि किंग्सची क्रोनॉलॉजी बनवून घ्यायची. यांची पण क्रोनॉलॉजी बनवून घ्यायची. कोणी कोणत्या कालखंडामध्ये राज्य केलं, कोणी कोणाला मारलं, हे थोडंसं सिक्वेन्स पाहून घ्यायचा. याच्यामध्ये कल्चरल पार्ट जास्त असल्यामुळे धार्मिक चळवळ वगैरे छान पैकी वाचून घ्यायची. वैदिक संस्कृती एकदम छान वाचून घ्यायची. सिंधू संस्कृतीमधल्या सगळं आर्टिफॅक्ट्स आणि लोकेशन्स, कोटजीजी पासून तर सपोज टू बी राखीगिरी आहे, धोलवीरा आहे, मोहनजोदडो कुठे आहे, हरप्पा कुठे आहे, ह्या साईडला की ह्या साईडला रिव्हरच्या इथपर्यंत करून घ्यायचं. ठीक आहे? हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, राईट. त्यानंतर संगम एज जो आहे हा एक वेगळ्या प्रकारचा आहे, कारण हा साऊथचा आहे आणि हा साऊथचा ट्रान्सफॉर्म झालाय. म्हणजे एन्शियंट मिडिवल ह्या दोन्ही याच्यामध्ये तो थोडाफार दिसून येतो. साऊथचं प्रिपरेशन करताना थोडं त्रासदायक आहे, मिडिवल मध्ये तर अत्यंत त्रासदायक आहे ना? तर एन्शियंट मध्ये थोडा संगम आहे, चोला, चेरास, पांड्यास काय आहे, पालवास काय एक्झॅक्टली ते थोडंसं पाहून घ्यायचं आहे ना? खूप जास्त भर द्यायचा नाही. इथे भर देताना कल्चरलच पार्ट जास्त बघायचा, कल्चर पार्ट जास्त बघायचा, बाकीचा पार्ट जास्त बघत बसायचा नाही. परंतु एन्शियंट इंडिया लक्षात घ्या, एन्शियंट इंडिया या थोडासा थरोली करायचा. का करायचा? कारण की तो मेन्सला सुद्धा कामी आहे आणि प्रिलिमला सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मध्ययुगीन म्हणजे सर्वात किचकट, लई टेन्शन. मग लई टेन्शन आहे तर काय करायचं? तर सोपं, इथला केवळ कल्चरल पार्ट जो आहे त्यावर एकदम छान स्ट्रेस द्यायचा, कारण तो मेन्सला कामी आहे. जेवढे किंग आहेत तर मेजर जे किंग आहेत, मुख्य जे आहेत, मुख्य किंग्सकडे थोडं लक्ष द्या आणि वॉर जे आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, युद्ध जे आहेत त्याच्याकडे. एन्शियंट मध्ये आहेत जे युद्ध तिथे लक्ष द्या, पण इथले वॉर जे आहेत तिथे लक्ष द्या. बाकीची खूप लांबलचक क्रोनॉलॉजी असेल तर डोक्याला ताप देऊ नका, कारण की अधिक फॅक्ट्स येतील तर वांदा होईल, प्रॉब्लेम होईल. वाचा, अवांतर वाचन करा, पण त्याच्यासाठी रटत बसू नका, कारण की वेळ फार जातो आणि लक्षात बरंचसं राहत नाही.
ओके, त्याच्यामुळे इथला कालखंड डिव्हिजन केलेला आहे छानपैकी. त्यातलं मुघल जे आहेत, मुघल साम्राज्य महत्वाचं आहे, मराठा साम्राज्य एमपीएससीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, आणि काही क्षेत्रीय राज्य जे आहेत, जे दक्कनच्या दक्कनचा पार्ट जो आहे तिथले जे क्षेत्रीय राज्य आहेत ते राज्य पाहणं आवश्यक आहे. तर मध्ययुगीन जो हिस्ट्री आहे ही खूप किचकट हिस्ट्री आहे. तर यातला केवळ कल्चरल पार्ट थरोली करायचा, कारण तो मेन्सला पण आहे आणि प्रिलिमला पण अधिकाधिक कल्चरल याच्यामध्ये येतं. जसं रिलिजियस याच्यामध्ये पण सुफी जी आहे त्याच्यावरही सुफिझम जो आहे त्या सुफिझमवर खूप जास्त प्रश्न येऊ शकतात, कारण तिथलं लिटरेचर खूप मोठं आहे. क्षेत्रीय लिटरेचर पण आहे, इव्हन पेंटिंग पण ह्या वेळातल्या ज्या आहेत, ज्याला आपण मिनिएचर पेंटिंग म्हणतो, अशा छोट्या पेंटिंग्स ह्याच वेळेला डेव्हलप झाल्या होत्या, पहाडी पेंटिंग्स ह्याच वेळेला डेव्हलप झाल्या होत्या, है ना. तर कला व संस्कृतीमध्ये ह्या वेळेस छान कॉन्ट्रीब्युशन होतं, तेवढं लक्षात छान घ्यायचं. त्याच्यानंतर अर्वाचीन इतिहास हा महत्वाचा इतिहास आहे, कारण की हा ब्रिटिशकालीन इतिहास आहे. हा फेज ऑफ कोलोनायझेशन, हा काय आहे, फेज ऑफ कोलोनायझेशन आहे, आणि सोबतच सोशल रिलिजियस रिफॉर्म याचा पण आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला बघायचं आहे. एका बाजूला राज्य कसं बदलत गेलं, राज्य पद्धती कशी बदलत गेली, आणि लिगल आस्पेक्ट कसा आला. कोलोनायझेशन मध्ये महत्वाचं आहे की लिगल आस्पेक्ट कसा आला. कायदा, पहिल्यांदा कायद्याच्या आधारावर राज्य करणं सुरू झालं होतं. पहिले कसा राहायचा, माहिष्मतीसारखा, है ना, मेरा वचन ही मेरा शासन असं राहायचं. खैर अशोकाच्या वेळात इन्स्क्रिप्शन्स होतेच, बरोबर आहे, खर नंतरही होते, पण इन जनरल कसं राहायचं, मेरा वचन ही मेरा शासन. पण पहिल्यांदा ब्रिटिशांच्या वेळात आपण काय बघतो, रीतसर कायदा बनवला जायचा, आणि त्या कायद्याच्या आधारावरच कोलोनायझेशन झालं. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे, लिगल आस्पेक्ट, लिगल डेव्हलपमेंट कसे आहेत. यामध्ये जेवढे काही व्हायसरॉय आणि गव्हर्नर आहेत यांचा कालखंड जो आहे आणि त्यांनी केलेले महत्वाची कामे हे थोडीशी पाठ करायची, थोडं किचकट आहे, पण लक्षात ठेवायचं. त्याला कॉम्बिनेशन बसवायचं, लिगल रिफॉर्म्स आणि त्यांनी केलेलं काम, या दोघांचं कॉम्बिनेशन बसवायचं. सोबतच त्याचसोबत जेवढे काही रिलिजियस रिफॉर्म किंवा सोशल रिफॉर्म झाले असतील तेही सोबत बसवायचं. म्हणजे काय करायचं, इथे गव्हर्नर किंवा व्हायसरॉय बनवायचा, त्याचा कालखंड बनवायचा, इथे त्यांनी काम केलेलं काय कार्य केलेलं आहे ते करायचं. त्याच्यानंतर इथे लिगल काही रिफॉर्म झाले असतील ना, इथे काही सोशल रिफॉर्म झाले असतील तर, त्यामुळे काय होईल की हे इंटरलिंक्ड होऊन जाईल, तुमचा एकमेकांशी जुळून जाईल. त्यामुळे कधी कधी प्रश्न असे विचारले जातात की कोणत्या व्हायसरॉयच्या कालखंडामध्ये सती बंदी कायदा करण्यात आला, तर मग आपण कन्फ्यूज होतो. आलं की नाही लक्षात. तर हे असं सोबत जर अभ्यास केला तर मग मात्र सोपं जाईल. याच्यामध्ये मेजर पार्ट आहे आणि हा थरोली करायचा आहे. हा थरोली का, कारण की हा मेन्सला सुद्धा पूर्णच्या पूर्णच आहे, मेन्सला पूर्णच्या पूर्णच आहे, म्हणून हा थरोली करायचा. ओके. त्याच्यानंतर आपण बघतोय भारतीय राष्ट्रीय चळवळ, इंडियन नॅशनल मुवमेंट. हा मेजर पार्ट आहे. जसा मॉडर्न इंडिया मेजर पार्ट आहे तसाच हा मेजर पार्ट आहे. याचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर जास्त आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की एक फेज आहेत, फेज वाईज चळवळी चालू आहेत, फेज वाईज आहेत. याच्यामध्ये मेजर फेज आपण बघतो, मुख्य प्रवाह बघतो, मुख्य प्रवाह, आणि एक मायनर प्रवाह जो आहे, रिजनल किंवा मायनर जे आहे, उपमुख्य प्रवाह, है ना. आपल्याला इतिहास करताना आता त्यावर टीका होत आहेत की यालाच मुख्य प्रवाह का केलं वगैरे, ह्या बऱ्याचशा भानगडी आहेत. पण तरी सुद्धा आतापर्यंत डॉमिनेटिंग जे पर्सनॅलिटीज आहेत किंवा डॉमिनेटिंग मुवमेंट आहेत त्याच्या आधारावरच इतिहास जो आहे तो शिकवला गेला, आणि त्यामुळे पॅरलल मुवमेंट ज्या चालू होत्या त्यांना दुय्यम स्थान मिळालं, त्यामुळे बरेचशा टीका टिप्पणी होत राहतात. तर याचं क्लासिफिकेशन सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला दिसतंय की 1857चा उठाव हा महत्वाचा आहे, त्यामुळे त्याच्या पूर्वी झालेले उठाव मायनर उठाव असले तरी ते अत्यंत महत्वाचे होते, त्यांचीच परिणिती म्हणून 1857चा उठाव होऊ शकला असं आपण म्हणू शकतो, म्हणून ते महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सत्तेने वेगळ्या प्रकारची रणनीती समोर आणली आणि प्रशासकीय सुधारणा करून
त्यामधूनच कसं कोलोनियल पॉवर वाढवायची याचा प्रयत्न केला, पण हळूहळू सुधारणा पण व्हायला लागली. म्हणून 1858 पासून आपल्याला काय दिसतं, लिगल हिस्ट्री सुद्धा दिसते. मग त्यासोबतच स्वातंत्र्याची वेगळ्या प्रकारची चळवळ दिसते. मिडल क्लास हा वर आलेला दिसतोय आणि तो चळवळीत आलेला आहे. त्यामुळे बार्बॅरिक जे मिडिवल स्टाईल जी होती, मध्ययुगीन स्टाईल होती जी तरवारीची है ना, युद्धाची, ती बदलून आंदोलनाची जी आहे, ज्याला लोक आंदोलन, जन आंदोलन जे आहे ते जन आंदोलनात बदलली आणि पहिल्यांदा एक डेमोक्रॅटिक मूवमेंट फॉर द सेक ऑफ डेमोक्रॅटिक फ्रीडम अशा प्रकारचा हळूहळू कॉन्सेप्ट विकसित होत गेला. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो, आपण आधुनिक युगामध्ये आल्यासारखं झालं. बरोबर आहे. आणि मग मवाळ टप्पा आधी दिसतोय आपल्याला. मग मवाळ टप्प्यामध्ये जहाल टप्पा दिसतोय, होम रूल चळवळ दिसते है ना. तर हा फेज आपल्याला एक दिसतोय है ना, केव्हापर्यंत 1915-16 पर्यंत दिसतोय. मग त्याच्यानंतर गांधीयुग सुरू होतं. गांधीयुग हे डॉमिनेटिंग युग राहिलेलं आहे 1920 पासून तर 1947 पर्यंत. निरंतर गांधीजीचं डेथ होतपर्यंत, त्यांची हत्या होतपर्यंत आपल्याला काय दिसतं, ते डॉमिनेटिंग राहिल्यात. आणि आजही आपण बघतोय की गांधीयन फिलॉसॉफी ही इंडियन गव्हर्नन्स मध्ये डॉमिनेटिंगच राहिलेली आहे. बरोबर आहे. तर गांधीयुग आपण बघतोय, पण याच्या सोबतच आपल्याला काय दिसतं, पॅरलल मुव्हमेंट दिसतात, पॅरलल चळवळी दिसतात. त्या आहेत क्रांतिकारी है ना. त्या कशा आहेत, रिव्होल्युशनरी मुवमेंट आहेत. आधी याला मिलिटंट मुवमेंट असा शब्द वापरला जायचा, जो स्टिग्मॅटिक होता, चुकीचा होता. कारण की ते काही मिलिटंट काम करत नव्हते, तर ते देशाच्या स्वातंत्र्यासाठीच लढत होते, फक्त मार्ग वेगळा होता. म्हणून त्याला रिव्होल्युशनरी, क्रांतिकारी चळवळ असं म्हणतात. ती अत्यंत महत्वाची चळवळ आणि ती पण आपल्याला दिसते की पूर्ण पान इंडिया मुवमेंट होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप जे आहेत ते आपल्या परीनं जे आहे संघर्ष करत होते. तर हे खूप महत्वाचं आहे. याच्या सोबत इतर चळवळी पण होत्या. कास्ट मुवमेंट होती, पिझंट मुवमेंट होती, ट्रायबल मुवमेंट होती. ह्या पण संघर्ष करत होत्या आणि संघर्ष हा वेगळ्या प्रकारचा होता. भारताला खऱ्या प्रकारे स्वातंत्र्य कशाला म्हणावं, केवळ ब्रिटिशर्स ह्या देशातून जातील याला स्वातंत्र्य म्हणावं का, नाही, तसं नव्हतं. आणि म्हणून पॅरलल मुवमेंट आपल्याला दिसतात. ट्रायबल आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते. खालच्या जातीची जी लोक होती, दलित लोक होती, ती आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होती. पिझंट जी होती, जे शेतकरी होते, ते स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, म्हणजे प्रत्येक जण आर्थिक विडख्यामधून बाहेर निघणे, धार्मिक विडख्यामधून बाहेर निघणे, सामाजिक विडख्यामधून बाहेर निघणे. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर ती केवळ राजकीय स्वातंत्र्याची चळवळ नव्हती, तर सर्वतोपरी परिपूर्णच स्वातंत्र्याची चळवळ होती. पण त्या मग पॅरलर राहिल्या, मायनर राहिल्या आणि म्हणून आपल्याला केवळ समोर काय दिसतंय, पॉलिटिकल फ्रीडम स्ट्रगल दिसतोय. पण आपल्याला त्या अँगलनी सुद्धा पाहायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला सामाजिक सुधारणा जे आहेत आणि त्यात डॉमिनेशन आहे महाराष्ट्राचा भारांश. आणि त्यामुळे सोशल रिफॉर्मर आपल्या महाराष्ट्रातले ते सर्वात जास्त आपल्याला विचारतात प्रश्न, भरपूर प्रश्न याच्यावर येतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दिसतंय पार्टिशनची मुवमेंट जी आहे ती पण आपल्याला दिसते. पाकिस्तानाची निर्मिती झालेली दिसते. अशी जर्नी आहे इंडियन नॅशनल मुवमेंटची. तर अशा प्रकारे आपल्याला एक वर्गीकरण करता येईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये अजून डिटेल गेलं तर खूप जास्त सब क्लासिफिकेशन होऊ शकतं, पण ढोबळ मानाने अभ्यास करताना लक्षात घ्या, अभ्यास करताना किमान एवढं वर्गीकरण तुमचं असलंच पाहिजे. लक्षात आलं. आणि कोणत्या अँगलने कसं वाचायचं ते लक्षात आलंय. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया की कोणकोणत्या भागावर कसे कसे प्रश्न येतात. कारण प्रश्न कसे येतात हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रश्न कोणत्या भागावर येतात हे पण महत्वाचं आहे. तर पहिल्यांदा मी 5 वर्षाचं आकलन केलेलं आहे. प्राचीन याच्यात जर बघितलं आपण बघा तर आपल्याला काय दिसतं, फेज 3, 1, 0, 2, 2 म्हणजेच काय दिसतं 2 ते 3 मॅक्झिमम. मध्ययुगीनमध्ये 5 पर्यंत गेलेला आहे, पण त्यानंतर मात्र 3, 2 मध्येच खेळत आहे. बरोबर आहे. अर्वाचीन मध्ये आपल्याला म्हणजे मॉडर्न याच्यामध्ये 3 पर्यंत गेलेला आहे, पण 1, 3, 1, 3 असं काहीच जास्त दिसून येत नाही. स्वातंत्र्य चळवळीवर मात्र आपल्याला भरपूर दिसतात. 3, 4, 3, 2, 5 है ना, 5 आपल्याला दिसत आहेत. अजून एक महत्वाचं आहे, महाराष्ट्राचा भारांश मी इथे काढलेला आहे है ना. आता भारांशामध्ये मी ऑब्लिक केलेला आहे. ऑब्लिक मध्ये पहिला पार्ट जो आहे ना
हा लक्षात घ्या, हा सोशल रिफॉर्मरचा आहे. सोशल रिफॉर्मरवर प्रश्न विचारलेला आहे. आणि हा जो भाग आहे हा स्वातंत्र्य चळवळीवर किंवा अर्वाचीनच्या याच्यातला आहे. आणि म्हणून आपल्याला काय दिसतंय, सर्वात अधिक कशावर प्रश्न विचारले आहेत बघा, सोशल रिफॉर्मरवर. म्हणजे पूर्ण याच्यातून जर बघाल आपण 1 2 3 4 5 हा भाग आपण डिवाइड केलं तर त्यात सर्वात जास्त प्रश्न कशावर येत आहेत, सोशल रिफॉर्मरवर येत आहेत, व्यक्ती विशेषांवर येत आहेत. महाराष्ट्रातील ज्यांनी खूप छान काम केलेलं आहे, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेला आहे आणि सामाजिक सुधारणा केली आहे, त्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारतात. त्यामुळे याच्यावर लक्ष द्यायचं, त्याला निग्लेक्ट करायचं नाही. आणि असे डायनामिक प्रश्न विचारतात, वन कांट बिलीव्ह, है ना. लक्षात आलंय का? ठीक आहे. मग जर आपण बघितलं असं वेगळं केलं, असं वेगळं केलं तर आपल्याला कसं 3 आणि 3 6 आणि 1 7 7 5 12 आपल्याला दिसत आहेत किती, 12. इथे जर 3 आणि 4 आणि 3 7 8 9 10 11 12 आले 12, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय आपल्याला, जर आपण सपोज 4 7 7 आणि 3 9 7 आणि 3 10 सॉरी, है ना. आपल्याला काय दिसतंय की जर सपोज टू बी आपण मॉडर्न इंडिया जरी थरोली केला तरी एकूण कितीपर्यंत विचारतात, 15. एकूण प्रश्नांच्या, है ना, आपल्याला 70 ते 80% 90% प्रश्न केवळ ह्या भागावर येतात. मध्ययुगीनला एकच वेळा आला, त्याच्यानंतर मात्र आलेलं नाही. प्राचीनला फार कमी येताना दिसतात. म्हणजे अभ्यास करताना जर आपण मॉडर्न इंडियावर थरोली फोकस केलं आणि महाराष्ट्रावर पर्टिक्युलर सोशल रिफॉर्मरवर फोकस केलं तर आपले 15 पैकी 10 प्रश्न बनू शकतात. 15 पैकी 10 प्रश्न बनू शकतात, बरोबर आहे, राईट. तर अशा प्रकारे आपलं कॅल्क्युलेशन आता तुम्हाला लक्षात आलंय. दुसरं अजून एक लक्षात घ्या, काय निश्चित आहे का इथून एवढेच येतील तिथून तेवढेच येतील आहे का? मग हा 16चा आणि तो पकडाचा असं पण नाही करू शकत. पण 16चा तर आहेच, काही तर 16चा आहे. पूर्ण एरिया सोडायचा नाही, एरियातलं थोडं थोडं सोडायचं आहे. कारण डिटेल करतो म्हणला तर खरंच आपला इतिहास होईल. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. मग आता आपण काही प्रश्न बघूया आपण, है ना. आधी मग तुम्हाला एक अनालिसिस लक्षात येईल. प्रश्न बघूया. मौर्य पूर्व काळात भारत म्हणून ओळखला जाईल असा एक प्रश्न आहे. इन द प्री मॉडर्न पिरियड इंडिया वॉज नोन ॲज असा एक प्रश्न आहे. प्रश्न लक्षात घ्या फक्त, हा प्रश्न कसे येतात खूप महत्वाचं आहे. मी वारंवार का असे प्रश्न दाखवतो तुम्हाला आणि वारंवार सांगतोय तुम्हाला की प्रश्न लक्षात घ्या, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. कारण की जसं स्वरूप असतं त्याच्यानुसार आपला माइंड फ्रेम बनवायचा असतो, माइंडसेट डेव्हलप करायचा असतो आणि वाचताना बिलकुल त्याच अँगलने वाचायचा. म्हणजे आपले स्वतःचेच प्रश्न बनत जातात आणि आपला अभ्यास एकदम स्पेसिफाईड होतो, भटकत नाही. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? म्हणजे व्यक्तिविशेषाशी संबंधी आहे, है ना. लक्षात घ्या, हा कोणाशी संबंधित आहे? व्यक्ती, एका व्यक्ती संबंधी आहे, है ना. आणि व्यक्ती कोण? सोशल रिफॉर्मर असावा. आणि त्याच्यामुळे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या की ते पुण्यातील एक लेखक अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. असं कॉन्ट्राडिक्टरी असं एकदम बघा कसं विचारतात. म्हणजे सोशल रिफॉर्मर वाचताना तुम्ही त्याचा जन्म कुठं झाला, कोणत्या गावी झाला, है ना, काय पुस्तकं लिहिली, काय चढव, इथपर्यंत आहे का? नाही. थोडं डिटेलिंग करणं आवश्यक आहे. दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. त्याच्यानंतर चुकीची जोडी लावा हे आहे, बरोबर आहे. कोणता दल कोणत्या राज्यात कार्यरत होता ते दिलेलं आहे, कोणत्या प्रांतात कार्यरत होता ते दिलेलं आहे. दास्ता, बोकारो का टापू, सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. अशा प्रकारे ते एकदम रिजनल, याला काय म्हणू आपण, हे रिजनल रिव्होल्युशन आहे, बरोबर आहे, रिव्होल्युशनरी मुवमेंट. याच्यावर प्रश्न, असे प्रश्न आता यायला लागलेले आहेत कारण की पॅरलल मुवमेंट मधल्या काळामध्ये निग्लेक्ट होत्या, त्या आता फ्रंटवर येत आहेत आणि त्यांचंही तितकंच महत्व आहे आणि म्हणून त्यांना त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या जोडवा. किती डिटेलिंग आहे, किती मायन्यूट याच्यावर आहे. आलं कसं कसं विचारल्या जातं इतिहास, लक्षात घ्या, इतकं डिटेल विचारल्या जातं. ओके. त्याच्यानंतर
लक्षात आलं का? लक्षात आलं? ओके, एवढेच घेतले, एक सुटला वाटतं, जाऊ द्या, ठीक आहे. बघा आता खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही प्रश्न पाहिले असतील है ना, प्रश्न पाहिले असतील आणि त्या प्रश्नाच्या याच्यावर मी इथे लिहून ठेवला आहे. हा, यानं तर टेन्शनच घेतलं. का म्हणते का हो, हा काय काय अन किती किती वाचू का? बरोबर, मी लिहून ठेवलेला स्ट्रॅटेजी रिस्क सिलेक्शन. एक स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे. तुम्ही काहीतरी है ना तडजोड केली पाहिजे, काही तर चॅलेंज एक्सेप्ट केलं पाहिजे आणि प्रॉपर सिलेक्शन असलं पाहिजे, तर इतिहासाचा अभ्यास होऊ शकतो. अन्यथा इतिहासाचाच अभ्यास करता करता 2-4 वर्ष निघू शकतात, तरी होणार नाही. स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की तुमचे 15 जे प्रश्न येतात अधिकतम आलेले आहेत, त्यापैकी धुरंधर जो इतिहासाचा किडा आहे, त्या किड्याला 10 प्रश्न येतात. एखादा आलाच असेल, आता त्यात तुम्ही म्हणा नाही सर मला तर 15च्या 15 एखादा असेल, चुकीनं असेल, लाखातून एक. आपल्याला लाखातून एक नाही पाहिजे, आपल्याला पोस्ट पाहिजे आहे ना, तीर नाही मारायचे आहेत आपल्याला. तर आपल्याला कसं आहे, धुरंधर 10. जो ऍव्हरेज आहे, ज्याला इतिहास आवडत नाही आणि ज्याला थोडाफार आवडते, तो 5 ते 6 त्याच्यावर जात नाही, त्याच्यावर जात नाही. मग अशी जर परिस्थिती असेल तर याला किती मेहनत घेतली पाहिजे? लक्षात घ्या, किती मेहनत घेतली पाहिजे. मग मेहनत कशासाठी घ्यायची? तर मेहनत जी आहे ही आपल्याला प्री प्लस मेन्स ह्या कॉन्टेक्स्ट मध्येच घ्यायची. जे मुख्य परीक्षेला कामे आहे तेवढंच प्रिलिमसाठी थरोली वाचायचं, डिटेलमध्ये वाचायचं, आणि जे नाही आहे त्याला आवश्यक तेवढंच वाचायचं. ही रिस्क घ्यायची, हा चान्स घ्यायचा. कारण की जर सर्वच पहिल्यांदा तर सर्व वाचून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा एकदा किंवा दोनदा सर्वच वाचायचं आहे. पण जेव्हा तुम्ही रिव्हिजन्स करता कॉन्सिस्टंटली एकदम प्रिसाइज लेवलवर डिटेलमध्ये, तेव्हा मात्र असं करणं आवश्यक आहे. खर कोणी डिटेल करत असेल तर मला माझं काही म्हणणं नाही, पण ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे. कारण की बाकीचे विषय आहेत त्याच्यावर आपल्याला अधिकाधिक भर द्यायचा आहे. चालू घडामोडीबद्दल बघितलेलं आहे की बाबा त्याला जितकं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यानुसार त्याला मेहनत जरी जास्त दिसत असली तरी त्याचे बेनिफिट जास्त आहेत. म्हणून आपल्याला चालू घडामोडी अधिक प्रमाणात पाहायचा आहे, अधिक मेहनत घ्यायची आहे. पण इतिहासात जर तेवढी मेहनत घेतली तर याचं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, प्रिलिमला कमी आहे, मेन्सला एवढं लागत नाही, जेवढं लागते तेवढंच करायचं. ओके, आणि त्यामुळे प्रॉपर सिलेक्शन असलं पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, एन्शियंट प्लस मेडिवल प्लस मॉडर्न हा कॉन्सेप्ट घ्यायचा. तर कल्चरल पार्ट खूप थरोली करायचा, तिन्हीचा एकदम थरोली. आणि मग त्याच्यानंतर आपलं एन्शियंट याची बेसिक क्रोनॉलॉजी, म्हणजे त्यामध्ये अशोका वगैरे जे आहेत आणि हर्षा वगैरे एवढे थोडेसे पाहायचे. आणि त्याच्यानंतर मिडिवेल मधलं मेजर किंग एवढंच पाहायचं, त्याच्यावर जायचं नाही. आणि मॉडर्न इंडिया मात्र थरोली करायचं, मॉडर्न इंडिया मात्र थरोली डिटेलमध्ये करायचं. आलं लक्षात? स्वातंत्र्याची चळवळ तर करणंच बंधनकारक आहे, कारण की मेन्सला खूप डिटेल आहे. क्लिअर? ठीक आहे बापू? हा ठीक आहे. आता पुस्तकांच्या बाबतीमध्ये काळजी घ्यायची. इतिहासाची पुस्तकं तुम्ही दुकानात मागायला गेलात, मराठीतली तर फार कमी, पण इंग्रजीत वगैरे मागायला गेलात, ते ट्रक भरेल पण पुस्तकं संपणार नाही. आणि त्या पुस्तकातून एकही प्रश्न आला नाही असं होईल. त्याच्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने याला वाचायचं आणि पहिल्यांदा प्रायोरिटी बेसिसवर काही गोष्टी वाचायच्या आणि त्यानंतर बाकीचा वेळ भेटला तर वाचायचा, नाही तर नाही वाचायचा. ठीक आहे? तर पहिलं मराठी आणि इंग्रजीमध्ये मी पुस्तकं दिल्यात. मराठीमध्ये जे अभ्यास करत असतील आणि जे इंग्रजीमध्ये अभ्यास करत असतील. मराठीमध्ये बालभारती 5वी ते 8वी आणि 10वी ते 12वी. कारण 9वीचं जे आहे त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासाबद्दल फार नगण्य दिलेलं आहे, नसल्यासारखं आहे, नाहीच आहे. बालभारतीची जुनी पुस्तकं सुद्धा जी आहेत 4थी ते 8वी ती पण आवर्जून घ्या. बाकीचे पण मिळत असतील तर आवर्जून घ्या. ठीक आहे? आता ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ही तुम्हाला बालभारतीच्या साईटवर दिसेल
ही सुद्धा बालभारतीच्या साईटवर बालभारतीचं आखावा जे आहे म्हणजे बालभारती संग्रह जे आहे त्याच्यावर तुम्हाला दिसेल. सोबत मुंबई विद्यापीठाची स्थानक व पदव्युत्तर जे आहे BA आणि MA याचे नोट्स आहेत, ऑनलाईन नोट्स आहेत, ते पण तुम्ही घेऊ शकता. दोघांची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकून ठेवतो. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्राचं आहे हे याची सुद्धा खूप सुंदर पुस्तक आहेत. यानं पुस्तकं बनवलेलं खूप सुंदर, व्यक्तिविशेष तर खूप, महाराष्ट्राचे शिल्पकार असं म्हणून खूप सारे समाज सुधारक आणि यांचं दिलेलं आहे, खूप सुंदर आहे आणि हे ऑथेंटिक आहे. लक्षात घ्या, ऑथेंटिक आहे, शासनाने निर्गमित केलेलं आहे. आणि त्यानंतर जर शेवटी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाने एखादं टेक्स्टबुक जर रेफरन्स म्हणून रिकमेंड केलं असेल तर ते घ्या. माझं हे सजेशन आहे, याच्या आधारावर अभ्यास करा. का? कारण की एखाद्या वेळेस जेव्हा प्रश्न चुकीचा तुम्हाला वाटतो तर MPSC ला तुम्हाला पाठवायचं असतं की हा प्रश्नाचं उत्तर हे आहे, हा तुम्ही चुकीचा पर्याय दिलेला आहे. तर कशाचा आधार घ्याल? गाईडचा, एखाद्या प्रकाशनाच्या किंवा एखाद्या क्लासच्या नोट्सच्या? ग्राह्य धरल्या जातं का? नाही. मग ग्राह्य का धरल्या जात नाही? तर याचं कारण की जो पेपर सेटर असतात, जे पेपर बनवतात, प्रश्न काढतात, त्यांना सुद्धा ह्याच बाबी दिल्या जातात आणि त्याच्या आधारावर ते प्रश्न बनवतात. तिथे आधार लिहिलेला असतो की हा प्रश्न त्यांनी कुठून काढलेला आहे. लक्षात आलं का? त्यामुळे ते गाईड वापरू शकतात का? नाही. ऑथेंटिसिटी जिथे असेल, ज्याला सँटिटी मिळालेली आहे, आलं नाही लक्षात, तेच मटेरियल वाचायचं. प्राधान्याने हे आधी वाचा, थरोली वाचा, त्यानंतर तुम्हाला वाटलं तर बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचा, हरकत नाही. इंग्रजीमध्ये तुम्हाला बघा NCERT, याच्यासोबत मराठीवाले NCERT वाचू शकतात, NIOSचं वापरू शकतात, इग्नूचं वापरू शकतात. मुंबई विद्यापीठाचं इंग्रजीमध्ये सुद्धा मटेरियल आहे, ऑनलाईन बघा तुम्ही साईटवर आहे ना, मी लिंक मध्ये टाकतोच, ते तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे मराठी आणि इंग्रजीची ही बेसिक पुस्तकं आहेत. सोबत एखादं NBTचं पण पुस्तक असेल इतिहासावर तर ते पण तुम्ही आवर्जून वाचा. नॅशनल बुक ट्रस्टचं एखादं असेल तर आवर्जून वाचा. पर्टिक्युलरली कल्चर याच्यामध्ये आहे, NBTची पुस्तकं आहेत, पेंटिंगवर आहेत, खूप सुंदर पुस्तकं आहेत, ते जरूर वाचा. तुम्हाला फायदा होईल. ऑथेंटिक मटेरियल तुमच्या जवळ राहील आणि इतकं सुबक याच्यात लिहिलंय, एवढं सोप्या याच्यात लिहिलंय की सहज रीतीने समजेल, सहज रीतीने तुम्हाला आकलन होईल, ग्रहण होईल, पाठांतरही होईल, त्याच्या नोट्स पण छानपैकी काढता येतील. त्यामुळे टेन्शन राहणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलंच तर मी इतर बुक सजेस्ट करतो, तुम्ही त्यानंतर हे आधी कम्प्लीट करा. माय हंबल सजेशन, एकदम कडकडीची विनंती आहे सर्वांना, है ना? ठीक आहे, हे आधी संपवा, नंतर वाटलं तर वाचा. मी तर याच्या पलीकडे म्हणजे गेलोच नाही आणि त्यामुळे इतिहासाला मला काही प्रॉब्लेम आला असं पण नाही. आलं का नाही लक्षात? ठीक आहे. तर ह्या मराठीतल्या पुस्तकं आहेत, नावं आहेत काही. प्राचीन भारताचा इतिहास गजानन भागवत यांचं, मध्ययुगीन भारत चिंतामण विनायक वैद्य, भारतीय इतिहासाची ओळख डॉक्टर व्यंकटेश, हिंदुस्थानाचा संक्षिप्त इतिहास वि. काळे, आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर आणि बेलेकर, हे रेफरन्स बुक पण आहे. हे बाकीचे सर्व मी रेफरन्स बुकच सांगतोय. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जयसिंगराव पवार, हे काही नावाजलेले आहेत आणि रेफरन्स बुक पण आहेत. इथे काही गाईड आहेत, गाईडचे मी सांगतो. भारतीय कला व संस्कृती भूषण देशमुख व निखिल दाते, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास प्राचार्य SS गाठाळ, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास शंकर दामोदर पेंडसे, समाज सुधारक विशाल नाईकवाडे, महाराष्ट्राचे समाज सुधारक व व्यक्तिविशेष उमेश विठ्ठल कुदळे आणि अक्षय परशुराम बोरकर यांचे आहेत. आपल्याला हे दिसतात, हे काही गाईड्स आहेत, काही पुस्तकं आहेत. त्यातलं पेंडसेंचं हे पुस्तक आहे वाटते, एखादं रेफरन्स बुक आहे, तर हे तुम्ही पाहू शकता. सोबतच महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचं जे आहे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वारसा, याच्यावर पुस्तक आहेत, 2 पुस्तकं आहेत, ते पण तुम्ही आवर्जून बघा, तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर इंग्रजी मधलं जर बघितलं तर आपल्याला दिसतं वंडर दॅट वॉज इंडिया, खूपच सुंदर पुस्तक आहे, मी एकदा वाचलं होतं A.L. बॅशमचं. त्यानंतर मिडिवल इंडिया फ्रॉम सुलतानेट टू मुघल, हे पण वाचलंय सतीश चंद्रा. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं फारच सुंदर आहे, हे पण मी वाचलेलं आहे. इंडिया आफ्टर गांधी रामचंद्र गुहा, हा पण फार सुंदर लिहिलेला आहे, ते पण तुम्ही वाचू शकता. इंडियन हिस्ट्री कृष्णा रेड्डी, हे कसं आहे की हे तुम्हाला एक गाईड म्हणून, कंपाइल्ड म्हणून, म्हणजे एक पाथ मिळेल, सगळंच कव्हर करतं पूर्णच्या पूर्ण, आहे ना, प्री हिस्टॉरिक पासून तर आतापर्यंतचं पूर्ण कव्हर करतं, पोस्ट इंडिपेंडन्स पर्यंत. तर हे तुम्ही एक
कन्साइज म्हणून गाईड वापरू शकता आणि बाकीचे थोडेसे त्याला आधार म्हणून वापरू शकता. एन्शियंट आणि मिडिवल इंडिया पूनम दलाल आणि दाहियाचं आहे. मॉडर्न इंडियन हिस्ट्री सोनाली बन्सल आणि स्नेहिल त्रिपाठीचा आहे. आणि इंडियन आर्ट अँड कल्चर नितीन सिंघानियाचे हे टाटा मॅग्रा हिलचे आहेत. हे टाटा मॅग्रा हिलचे आहेत. ते गाईडच आहेत अल्टिमेटली, पण बऱ्यापैकी दर्जा छान आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वापरू शकता. पण हे बेस्ट आहेत, तुम्ही हे सोबत वापरायला हरकत नाही असं मला तरी वाटतंय. तर काही मला वाटतं इश्यू आहेत का याच्यात? मला वाटतं काही इश्यू नाही आहेत, सर्व मी कव्हर केलेलं आहे. यानंतरही तुम्हाला वाटत असेल की अजून तुम्हाला माहिती हवी आहे, अजून काही गायडन्स हवं आहे, मेंटरिंग हवी आहे, तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. खूपच एक्झॉस्टिव्ह आहे इतिहास, त्यामुळे इतिहासाला सांभाळून वाचा, वेळेचं नियोजन करा, उगाच याच्यामध्ये इंडल्ज होऊ नका. ज्यांना आवडत पण असेल ते पण इंडल्ज होऊ नका. ज्यांचा ऑप्शनल राहील इतिहास त्यांना मात्र भरपूर काय वाचायचं आहे, त्यांचं वेगळं विश्व राहणार आहे. पण ज्यांचं ऑप्शनल नाही त्यांनी उगाच नाद करू नका इतिहासाचा, नाहीतर तुमचा इतिहास व्हायला वेळ लागणार नाही आणि तुमची मेहनत वाया जाईल. तर मेहनत टिकली पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे मेहनतीला सलाम अँड ऑल द बेस्ट.